दोन भाऊ एकत्र आज आज दोन भाऊ एकत्र पाहायला मिळाले। असं कळतंय की बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत ते गेले होते, व्यंगचित्रावर त्यांची चर्चा झाली। मला कल्पना चर्चा काय झाली, पण खूप आनंदाची गोष्ट आहे की मातोश्रीवर राजसाहेबांचे पाय पुन्हा लागले। म्हणजे महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे आता की दोन भाऊ किती एकरूप होऊन महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र येत आहेत, मराठी माणसांच्या भल्यासाठी एकत्र येत आहेत। आणि आजचा दिवस त्यातून आणखीन शुभमुहूर्त, कारण आज आदरणीय उद्धवजींचा वाढदिवस। एक सरप्राईज, आनंदाची गोष्ट सरप्राईज राज ठाकरेंनी दिलं असं म्हणायचं, कारण अचानकपणे त्यांनी फोन असतो तुम्हाला सरप्राईज असेल, पण माझं अंतर्मन म्हणत होतं की राजसाहेब आज कदाचित शेवटचा प्रश्न चर्चा आजच्या मी पाऊल टाकलं आणि मला लोकांचे अरे साहेब आलेत पुढे, म्हटलं अरे वा असं पाहिलं। चर्चामध्ये थांबल्या होत्या दोन भाऊ एकत्र येण्याच्या, पण आता पुन्हा एकदा चर्चा सुरू होतील, कारण आज ज्या प्रकारे सकारात्मक पाऊल राज ठाकरेंनी टाकलं 7 वर्षांनंतर मातोश्रीवर 100% सुरू होणार, अतिशय चांगलं होणार। मराठी माणसाला एकच विनंती करतो की त्यांना त्या शंका कुशंका व्यक्त करण्याची सवय बंद करा। काही लोकांना मांजरासारखं आडवं जायचं असेल ते बंद करा। मराठी माणसासाठी हा अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दोन भाऊ एकत्र येत आहेत, जे मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांचं ध्येय आहे, महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाचं हित। ती माणसं जेव्हा एकत्र येत असतील तर त्याचा आनंद आहे। त्यामुळे जसं आपण बघतोय नेते इथे येत आहेत, उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत आहेत, आणि जसं आपण बघतोय कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि नेत्यांचं म्हणणं एकच आहे की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे, आणि मेळाव्यानंतर एक पुन्हा एकदा सकारात्मक पाऊल हे राज ठाकरेंनी टाकलेलं पाहायला मिळते। कारण उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आज राज ठाकरे येतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, त्यामुळे एक सकारात्मक पाऊल हे दोन्ही बाजूंनी खरं तर पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।